नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा, आज तारीख 29 एप्रिल. आज आपण पाहणार आहोत काल ज्या महत्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत त्याबद्दल. मित्रांनो, स्पर्धा कोणती जरी असेल तरी चालू घडामोडीवर 2 ते 3 प्रश्न हमखास विचारले जातात. त्या अनुषंगाने आपण एक चालू घडामोडीची महावृत्त नावाची सिरीज सुरू केलेली आहे. बघा, ही पीडीएफ आहे मित्रांनो. यामध्ये जे काही काल चालू घडामोडी झाल्यात ती पूर्ण पीडीएफ आहे. ही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. बघा, आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे, तर पहिला प्रश्न आहे 2 तासापेक्षा कमी वेळात अधिकृतपणे मॅरेथॉन पूर्ण करणारा पहिला धावपटू कोण ठरला? मित्रांनो, लंडन मॅरेथॉन मध्ये 1 तास 59 मिनिट आणि 30 सेकंद अशी वेळ नोंदवून इतिहास रचविलेला आहे. मित्रांनो, कोणी? तर केनियाचा धावपटू आहे सेबॅस्टियन सॉर्वे. नाव लक्षात असू द्या, यांनी हा विक्रम केलेला आहे. मित्रांनो, हे जे लंडन मॅरेथॉन आहे यामध्ये भारताचे काही स्पर्धक होते का, यावर पण प्रश्न विचारू शकणार मित्रांनो. तर या स्पर्धेमध्ये भारताचे स्पर्धक नव्हते, परंतु भारतीय वंशाचे खूप सारे स्पर्धक होते ज्यांनी यामध्ये काय केलेलं आहे, मदत केलेली आहे. आर्थिक मदत असेल किंवा स्पर्धेमध्ये सहभागी असेल. चला तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न काय आहे बघा, जे काही ISSF आहे ज्युनियर विश्वचषक 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकले? मित्रांनो, हे जे ISSF आहे ज्युनियर विश्वचषक 2026 ची स्पर्धा आहे मित्रांनो, कुठे झाली होती? तर मित्रांनो, लक्षात असू द्या, कुठे झाली होती? तर इजिप्त या देशामध्ये. इजिप्त या देशामध्ये कुठे? तर कैरो या राजधानीमध्ये ही स्पर्धा घेण्यात आलेली होती. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पदक कोणत्या देशाने जिंकले? तर भारताने. किती? तर एकूण किती? 16 पदके जिंकलेली आहे. मित्रांनो, बघा, याबद्दल थोडी माहिती बघूया आपण. यामध्ये काय यामध्ये माहिती बघा काय सांगितलेली आहे. जे काही ISSF ज्युनियर विश्वचषक आहे मध्ये भारताची कामगिरी. भारताने स्वर्ण पदक किती जिंकले? 5. रजत किती? 6. कांस्य किती? 5 पदक. टोटल किती? 16 पदक होतात मित्रांनो. 16 पदक टोटल भारताने जिंकलेला आहे. बघा, इथं थोडी मिस्टेक आहे. बघा, 16 करायचं, बरोबर का? चला, पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा, युसुफने हे ऍप्लिकेशन कोणत्या उद्देशाने विकसित केलेले आहे? मित्रांनो, जे काही आक्रमक वनस्पतीच्या प्रजाती आहेत त्यासाठी एक संशोधक आहे मित्रांनो, अलीम युसुफ नावाचे, ज्यांनी काय केलंय, एक निओफाइट आयडी नावाचं काय केलेलं आहे, एक ऍप्लिकेशन बनवलेलं आहे. मित्रांनो, ते जे ऍप्लिकेशन आहे ते AI आधारित आहे. ते ऍप्लिकेशन काय करणार, त्याचा मुख्य उद्देश काय आहे, तर बघा, आक्रमक वनस्पतीची ओळख करणार आहे. केरळमधील जे काही जैवविविधतेला जे धोका निर्माण करणाऱ्या वनस्पती आहेत त्यांची काय करणार, ओळख करणार. त्यानंतर रिअल टाइम डिटेक्शन म्हणजे प्रगत मशीन जे काही लर्निंग मॉडेल आहे ज्याला ओलो V11 वर आधारित आहे. मित्रांनो, फोटो काढताच त्वरित व अचूक माहिती देणार जे ओलो V11 नावाचं काय आहे, तर एक फोटो आधारित ऍप्लिकेशन आहे. लक्षात असू द्या. पुढे त्याचं काम काय राहणार, पर्यावरण संरक्षण आणि प्रशासनाला मदत. मित्रांनो, हे जे काही प्रजाती आहेत, आक्रमक प्रजाती कोणत्या आहेत त्या पण आपल्याला माहिती पाहिजे. सर्वात पहिली आहे लॅन्टेरा कॅमेरा नावाची, जी भारतामध्ये सर्वत्र आढळते मित्रांनो, आणि वन्यजीवाच्या अधिवासात काय ती सर्वाधिक धोका करणारी वनस्पती आहे. पुढे जे आहे सायम वीड नावाची आहे मित्रांनो, ती जी आहे ती अत्यंत वेगाने पसरणारी वनस्पती आहे आणि शेतपिकांना ती काय करते, तर ती धोकादायक आहे. पुढे जे आहे मित्रांनो सेना सेप्टॅबिलिस नावाची आहे. कोणती? सेना सेप्टॅबिलिस, जी केरळमधील जंगलामध्ये
स्थानिक झाडांना नष्ट करत आहे मित्रांनो. वन्य प्राणी जर ती वनस्पती वन्य प्राण्यांनी खाल्ली तर जे काही प्राणी आहे त्यांना पण इजा पोहोचू शकते. त्यानंतर पुढची जी वनस्पती आहे मायकेनिया नावाची आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढे एक जलपर्णी नावाची पण वनस्पती आहे, जी की जे काही पाण्यातील जे ऑक्सिजन आहे ते कमी करण्याचं काय करते, कमी करते. त्याचबरोबर जे जलसाठ्यामध्ये प्रचंड वाढून पाण्याचा प्रवाह रोखण्याचं पण काम ही जलपर्णी वनस्पती करते मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला कोण, मुख्य न्यायाधीश कोण? तर मित्रांनो लक्षात असू द्या, लिसा गिल या कोण आहे, जे काही आंध्र प्रदेश उच्च न्यायालय आहे याच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. न्यायमूर्ती लिसा गिल यांनी आंध्र प्रदेशच्या काय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश म्हणून काय घेतलेली आहे, शपथ घेतलेली आहे. विजयवाडा येथील एस अब्दुल नझीर, शपथ कोण दिले, विजयवाडा येथील एस अब्दुल नझीर यांनी त्यांना काय दिले, शपथ दिलेली आहे. लक्षात असू द्या. त्यांनी जागा कोणाच्या जागेवर आले तर धीरज सिंग ठाकूर यांच्या जागेवर त्यांनी शपथ घेतलेली आहे. चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे तर पंचवार्षिक जैवविविधता प्रकल्प कोणत्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेला आहे? मित्रांनो हे जे पंचवार्षिक जैवविविधता प्रकल्प आहे याचा मुख्य उद्देश काय मित्रांनो, तर स्थानिक प्रशासनाला बळकटी करून गाव पातळीवर जैवविविधता संवर्धनाची अंमलबजावणी करणे हे या पंचवार्षिक योजनेचं काय तर उद्देश आहे. ही जे पंचवार्षिक योजना आहे ही 2025 ते 30 या वर्षासाठी काय करण्यात आलेली आहे, सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न काय तर रघु राय यांनी कोणत्या ऐतिहासिक घटनेचे वार्तांकन केलेले आहे? मित्रांनो हे जे आहे रघु राय यांचे नुकतेच वयाच्या 83व्या वर्षी काय झालेले आहे तर निधन झालेले आहे. ते कोण होते तर ते भारतीय छायाचित्रकार होते, ज्यांनी काय केलेलं आहे, जे काही दी स्टेटमन आणि इंडिया टुडे हे जे न्यूजपेपर आहे यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे मित्रांनो. तर लक्षात असू द्या, हे एक सामाजिक राजकीय एक व्यक्ती होते मित्रांनो. त्यांचा प्रभाव भारताच्या जे सामाजिक राजकीय ऐतिहासिक घटना आहे त्यावर त्यांचा काय प्रभाव होता. तर लक्षात असू द्या मित्रांनो, त्यांनी काय केले, कोणत्या ऐतिहासिक घटनेचं तर 1971 ला जे भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध झालं होतं या युद्धाचं छायाचित्रण केलेलं होतं. तर पुढचा प्रश्न आहे बालकांसाठीचे पहिले मलेरिया विशिष्ट नवीन औषध कोणत्या औषधाच्या मिश्रणांनी बनलेलं आहे? मित्रांनो जे काही WHO आहे म्हणजे जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी 24 एप्रिल 2026 रोजी 5 किलोग्राम पेक्षा जे कमी वजन असलेले नवजात बालक आहे त्यांच्यासाठी पहिल्या मलेरिया विशिष्ट औषधाची काय केलेली आहे, त्यांनी मंजुरी दिलेली आहे. ते जे औषध आहे मित्रांनो, ते औषध कोणत्या औषधापासून बनवण्यात आलेलं आहे तर ऑर्टिमेथर प्लस लुमेफ्रॅन्स्टिन नावाचं औषध आहे मित्रांनो. प्रश्न विचारू शकते विज्ञानवर येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षामध्ये कोणत्या तरी परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जाणार आहे. आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे बघा, शिल्पकला हा कोणत्या प्रकारचा कला प्रकार आहे? तर मित्रांनो कला जे आहे ते त्रिमितीय कला प्रकार आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. आंतरराष्ट्रीय शिल्पकला दिन एप्रिल महिन्याच्या शनिवारी साजरा केला जातो आणि याची सुरुवात केव्हा झालेली आहे तर 2015 पासून आंतरराष्ट्रीय शिल्पकला दिन हे साजरा करण्यात येत आहे मित्रांनो. आणि याचा उद्देश काय तर जे शिल्पकलेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि जे कलाकारांना काय जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या दिनाचा काय महत्वाचा उद्देश आहे मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही पूर्ण PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार आहे. यामध्ये तुम्हाला
वन लाईनर प्रश्न तसेच MCQ प्रश्न आणि त्या प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला हे टेलिग्राम चॅनलवर मिळेल. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. मित्रांनो, भेटूया उद्या पुन्हा याच वेळेला. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.